आज दिनांक 11 जुलै 2026 मला व्हॉट्सअपवर RBIकडून मेसेज आला. त्याच्यात त्यांनी डिजिटल ई-रुपी याच्याबद्दल काही माहिती देत होते आणि वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये ती माहिती मिळेल म्हणून काही मेनू होते. तर त्यावरती आपण पहिल्यांदा क्लिक केलं तर आपल्याला इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषा मिळतात. पण आपण आणखी भाषा शोधायला गेलो तर आपल्याला भारतातल्या इतर भाषासुद्धा मिळतात. तमिळ, गुजराती, तेलुगू, पंजाबी इत्यादी भाषा. मला त्याचा काही विरोध नाही आहे. पण जर आपण पहिल्यांदा सर्च केलं आणि दुसऱ्यांदा मराठी भाषा त्याच्यात नाहीच आहे. तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघा. व्हिडिओ छोटासा आहे 32 सेकंदाचा, पण तुम्ही पुन्हा बघा. माझं म्हणणं काय आहे सरकारला, RBI सगळ्या भाषिक लोकांसाठी मेसेज देते, सुविधा देते, मान्य आहे आणि योग्य आहे. ते प्रत्येकाला आपल्या मातृभाषेमध्ये सरकारी सुविधा मिळाल्या पाहिजेत. पण आमची मराठी भाषा का नाही याच्यामध्ये? सरकारला मराठी भाषेची काय ॲलर्जी आहे का? त्रास आहे का मराठी भाषेचा? की मराठी भाषिक लोक इन्कम टॅक्स नाही भरत, लोनचे हप्ते नाही भरत, असं काय आहे का? म्हणून मराठी भाषा वगळली आहे का? आमची मातृभाषा सरकारी कामकाजामधून वगळली का गेली याचं RBIने उत्तर द्यावं.